नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्रद्धा हॉस्टेलला राहायला जाते आहेस तू आता, स्वतःची कामं स्वतः करावी लागणार. तेव्हा शिकून घे काही गोष्टी आणि स्वतःची काळजी घेत जा. श्रद्धाचे बाबा तिला प्रेमळ उपदेश देत होते. कारण इंजिनिअरिंग करण्यासाठी ती आता पुण्याला जाणार होती. गुजराती कुटुंबातील श्रद्धा तशी गोड, हसरी, सुस्वभावी, आनंदी आणि मिळून मिसळून राहणारी मुलगी. घरची करोडाची संपत्ती. ती, तिची बहीण, एक भाऊ आणि आई वडील अशी त्यांची फॅमिली. आता ती शिकायला पुण्याला जात होती. नक्कीच सर्वच जण तिला मिस करणारच होते आणि ती सुद्धा, कारण पहिल्यांदा फॅमिलीपासून इतकं दूर आणि तेही 4 वर्ष दूर राहावं लागणार होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतोच, जेव्हा आपली माणसं सोडून दूर जावं लागतं. पण तिथेही खूप नवीन नाती जोडता येतात. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी, मित्रमैत्रिणी मिळतात. खरं तर गोल्डन पिरियड ऑफ लाईफचं म्हणा की जिथे चांगल्या वाईट सर्व गोष्टी शिकायला, अनुभवायला मिळतात. तर श्रद्धाची पॅकिंग तर सर्व झाली होती आणि आज सकाळच्या फ्लाईटने ती आईबाबाबरोबर जाणार होती. तिथे गेल्यावर हॉस्टेलमध्ये सामान शिफ्ट करून रेक्टर मॅडमला ती भेटली. मॅडम तशा प्रेमळ पण स्ट्रिक्ट होत्या. सर्व भेटल्यानंतर श्रद्धाचे आईबाबा घरी परतायला निघाले. अर्थातच सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. पण ते म्हणतात ना, काही कमवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. आई-बाबा गेल्यानंतर ती तिच्या रूममध्ये आली. तिच्या रूम पार्टनर ह्या सर्व IST इयरच्या सर्वच होत्या. शालिनी मेकॅनिकल ब्रांचला होती आणि मोहिनी कॉम्प्युटर ब्रांचला. शालिनी तशी बिनधास्त आणि हसरी, सुस्वभावी होती आणि मोहिनी ही शांत, गोड, चांगली, मिळून मिसळून राहणारी श्रद्धासारखीच गोड मुलगी. पहिल्याच दिवशी त्यांनी आपापली ओळख करून दिली. घरच्या आठवणी जाग्या झाल्या. तिघींनाही घरची खूप आठवण येत होती आणि खूप रडल्या त्या रात्री. आणि तेव्हापासूनच त्या बेस्ट फ्रेंड झाल्या. सुखात दुखात अडचणीत सोबत राहू आता, असा ठरवूनच प्रत्येकीने मैत्रीचा हात पुढे केला. रात्री झोपायला लेट झाल्यामुळे श्रद्धा, मोहिनी, शालिनी यांना सकाळी कॉलेजला जायला लेटच झाले. तरी कसाबसा लवकर आवरून त्या निघाल्या. आज सर्व नवीन नवीन वाटत होतं त्यांना, पण थोडी हुरहुर आणि थोडी भीतीही होतीच. त्यात शालिनी मेकॅनिकलला म्हणजे मुली ह्या जेमतेमच असणार हे नक्कीच होतं. पण मोहिनी आणि श्रद्धाला मात्र भरपूर मैत्रिणी भेटणार होत्या. कॉलेज बघत बघत शालिनी तिच्या क्लासरूममध्ये गेली आणि श्रद्धा आणि
मोहिनीमध्ये त्यांच्या क्लासमध्ये आल्या. टीचर येऊन सर्वांची ओळख करून घेत होत्या. तसे सर्व स्टुडंट सुद्धा लक्ष देऊन ऐकत होते, कारण सर्व नवीन होते. प्रत्येकाला मित्र मैत्रिणी ह्या हव्याच होत्या. लंच ब्रेक झाला. क्लासमधली काही मुली ओळख करून घेऊ लागले. त्यात खुशी ही खूप बोलकी आणि गोड मुलगी होती. तिने तिचा ग्रुप तयार केला, ज्यात श्रद्धा, मोहिनी, खुशी, प्रणाली, वैभव, सारंग आणि राहुल असे सर्व होते. खुशी आणि प्रणाली यांची मैत्री लहानपणापासूनच होती. वैभव हा शांत स्वभावाचा आणि हुशार होता आणि पुण्याचाच होता. मेरिटवर त्याचा नंबर लागलेला. सारंगसुद्धा हुशार आणि बोलका खोडकर होता. तो जळगावचा होता. आणि राहुलसुद्धा समजस हुशार होता. तो नाशिकचा होता. आणि एकल्या दिवसापासून लास्ट इयरपर्यंत हा ग्रुप असाच राहिला. ते सर्व खूप चांगल्या घरातून आलेले होते. म्हणजे प्रत्येकाची परिस्थितीही वेगवेगळी होती, पण मनाने सर्व श्रीमंत होते. क्लासमध्ये कोणालाही कधीही काही गरज पडली तर ह्या ग्रुप नेहमी पुढे असायचा. कॉलेजमध्ये सर्वजण यांना ओळखू लागले. सर्व शिक्षकांचीही चांगली ओळख झाली. शिक्षक जणू काही त्यांच्यासाठी त्यांच्या फॅमिलीप्रमाणे झाले होते. सर्वजण हॉस्टेलवर राहत होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ते शिक्षकांशीही बोलत असे. त्यामुळे त्यांच्यातील बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग झाला होता. हळूहळू कॉलेजच्या वातावरणात सर्वजण गुंग झाले. कॉलेज मित्र मैत्रिणी, दंगामस्ती, स्टडी, त्यामुळे घरची आठवण कमी होऊ लागली. नवीन जर्नी सर्वांनाच आवडत होती, पण कधीकधी एकटं असताना घरच्या आठवणी मनात डोकावून जात असे आणि नकळत डोळे पाणावत असे. तरीसुद्धा बऱ्याच वेळा वीकेंडला सुद्धा सर्वजण भेटत असे. कधी फिरत असे, कधी ट्रेनिंगसाठी तर कधी स्टडीच्या निमित्ताने तर कधी सहजच. खुशी, श्रद्धा, मोहिनी, सारंग, राहुल आणि वैभव खूप क्लोज फ्रेंड झाले होते. एकमेकांशिवाय त्यांना राहावतच नसे. कॉलेजमध्ये सर्व त्यांना ओळखत असे. त्यांची इमेज खूप चांगली होती. कॉलेजमध्ये त्यातच सेमिस्टर एंड जवळ आले. सबमिशन, ओरल, ऑनलाईन एक्झाम वगैरे मध्ये सर्वजण खूप बिझी झाले होते. सबमिशनसाठी सर्वजण सोबत राहत असे. सबमिशन तर झाले, त्यानंतर एक्झामसाठी PLA स्टार्ट झाल्या आणि सर्वजण स्टडी करू लागले. त्यामुळे रोज भेट होत नसे. श्रद्धा आणि मोहिनी हॉस्टेलवरच होत्या. सारंग कॉलेजमध्ये तर राहुल घरी गेला होता आणि वैभव हा रूमवरच होता स्टडीसाठी. राहुलची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील शेतकरी, आई सुद्धा त्यांनाच मदत करत असे. त्यामुळे रूमचा खर्च वाढायला नको म्हणून तो घरी जाऊन स्टडी करणार होता.
पण घरीसुद्धा त्याचं मन लागत नव्हतं. त्याला कॉलेजची आणि त्याच्या फ्रेंडची खूप आठवण येत होती आणि खास करून श्रद्धाची दोघांची मैत्री छान होती. तो शांत असल्यामुळे कोणी काही बोललं की श्रद्धा नेहमी त्याची बाजू घ्यायची. घरून काही आणलं तर आधी राहुलसोबत शेअर करायचं, कारण तिला त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड माहीत होतं. त्यामुळे ती नेहमी त्याच्या फेवरमध्ये असायची. राहुल परत हॉस्टेलवर यायचं ठरवतो. हॉस्टेलवर आल्यानंतर पण त्याला बेचैन होत होतं. वैभव सर्व बघत होता, पण त्याला काही कळत नव्हतं. असा का होतोय ते त्याला वाटलं. राहुलच्या घरी काही प्रॉब्लेम झाला असेल, त्यामुळे तो असा वागत असेल. पण नंतर राहुल आजारी पडला. टेम्परेचर वाढलं. वैभव डॉक्टरकडे घेऊन गेला आणि रूमवर आल्यानंतर राहुलला विचारलं काय झालं म्हणून. राहुल आधी टाळाटाळ करत होता. आपल्याला जे वाटते ते बरोबर आहे की नाही त्याला कळत नव्हतं. त्याला भीती वाटत होती. त्याने जर त्यांच्या फिलिंग्स शेअर केल्या तर त्यांचा ग्रुप तुटेल, सर्वजण दूर होतील. पण त्याला ते नको होतं. पण शेवटी वैभवने त्याला बोलायलाच लावलं आणि वैभवला सर्व समजलं. त्याने सर्वांना भेटायला बोलवलं आणि राहुलला आधीच सांगून ठेवलं होतं, आपण आज फक्त भेटणार आहोत. तुझ्या फिलिंग्स म्हणत आहेत ते नीट ऐक, मग पुढचे ठरवू. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर मित्रांनो, माझ्या स्टोरीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच माझ्या चॅनलला खूप सारे व्ह्यूज देत राहा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन स्टोऱ्या नक्कीच घेऊन येईल. आणि बघत राहा माझे चॅनल नाईस स्टोरी. थँक्यू.